नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चीनमधील विषाणू भारतात दाखल। HMPVचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आढळला। चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे। अशातच आता भारतात देखील HMPV व्हायरसचा रुग्ण सापडला आहे। HMPV व्हायरस भारतात पोहोचला असून त्याचा पहिला रुग्ण बेंगळुरूमध्ये नोंदवण्यात आढळला असल्याची माहिती आहे। एका 8 महिन्याच्या मुलीला त्याची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे। 8 महिन्यांच्या मुलीला व्हायरसची लागण बंगळुरूमधील रुग्णालयात एका 8 महिन्याच्या मुलीमध्ये HMPV या व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले। दरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या सांगण्यावरून त्यांच्या लॅबमध्ये याची चाचणी केली गेली नाही आणि या प्रकरणाचा रिपोर्ट एका खासगी रुग्णालयात करण्यात आला आहे। या व्हायरसची लक्षणं काय आहेत? या व्हायरसला मेटाप्युमोवा व्हायरस किंवा HMPV असं म्हटलं जातं, ज्याची लक्षणे सामान्य सर्दीसारखी असतात। सामान्य प्रकरणांमध्ये यामुळे खोकला, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे यासारखी लक्षणे दिसून येतात। HMPV संसर्ग लहान मुलं आणि वृद्धांमध्ये गंभीर असू शकतो। या व्हायरसमुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर आजार होऊ शकतो। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकमसह तृप्ती भोईर, नवी मुंबई।